हॉटेलची भीती तुम्हाला असं इंडिकेट होते काय भीती आहे, कोणाची भीती आहे बरं तुम्हाला? नाही, मुळीच नाही, आम्हाला हॉटेलची भीती नाही. तो यावेळेस तसा प्रसंगच येणार नाही मुळात. हां, पण मग हे हॉटेल बुकिंग वगैरे जे केले ते? नाही, असं काही केलेलं नाही. पण आता जनरली आपण आता सगळेच पक्ष करतात. आम्ही सुद्धा आमची तयारी करायला पाहिजे. कारण मागे एकदा गोव्यामध्ये असं लेट झालं होतं काँग्रेस, आणि त्याच्यामुळे केवळ लेट झाले त्याच्यामुळे सरकार गेला. असं होऊ नये म्हणून साहजिक आहे. तुम्ही काय अमोलजी, तुम्ही काय हॉटेल बुकिंग वगैरे? त्यांचं हॉटेल बुक झालेलं आहे. हां, त्यांचं झालेलं आहे काल रात्री बुक. बरं. पण आम्ही अजूनही हॉटेल बुक वगैरे केलं नाही. हॉटेल डिप्लोमसीची जी काही पॉलिसी आहे ती आम्ही केलेलीच नाही. आम्हाला विश्वास आहे. ओव्हर कॉन्फिडन्स नाही हरिभाऊ, हे दिसेल ना आता, वेट अँड वॉच. म्हणून आम्ही पण आता पण महायुतीतला कुठलाही पक्ष करणार नाही. आणि ज्यांना धोका वाटतोय, आम्हाला पेढे कोण देणार आहेत? आम्हाला पेढ्याशी मतलब आहे, तुम्ही द्या. तुम्हाला मी भोकरे सरांच्या बाजूला आहे. साताऱ्याचे कंदी पेढे फक्त अमोल मिटकरीच खाऊ घालणार. संध्याकाळच्या स्लाइडला मी आहे, मीच येणार पेढे घेऊन. ज्योतिताई, हॉटेल पॉलिटिक्स मध्ये शिवसेनेची काय भूमिका आहे? हॉटेल पॉलिटिक्स अजिबातच गरज लागणार नाही, कारण आमचे सगळे आमदार हे विश्वासाच्या बंधनाने बांधले गेलेले आहेत. त्याची काही महायुतीला अजिबात आवश्यकता लागणार नाही. संध्याकाळी बोलावलं वगैरे आहे निवडून आलेल्या आमदारांना? मीटिंग आहे, काय आहे, चर्चा कशी होणार आहे? नाही, त्या संदर्भात अजून काहीही ठरलेलं नाहीये. सर्वात जास्त भीती काँग्रेस पक्षाला आहे, म्हणून त्यांनी स्पेशल विमान आज नागपूरवरून सांगितलं. त्यांनी हॉटेल बुक केलं. त्यांना माहित आहे की आपले इकडे तिकडे तंबू इकडे तिकडे जाऊ शकतात. आदरणीय पवार साहेबांनी काल जी काही व्हीसी घेतली त्यांची, काय मला वाटते एक याच्यावर मोबाईलवर काय सर्व उमेदवारांशी संपर्क साधला, ते याच्याकरता की आपल्या तंबूतला शिपाई इकडे तिकडे कुठे जाता कामा नये. त्याच्यामुळे आम्हाला महायुतीला काही कुठल्या याची गरज आहे असं वाटत नाही. फोन बिन करता का त्यांना? आम्हाला तुम्हीच सांगता, आम्ही कशाला फोन करू? तुमच्याच चॅनलवर कळलंय ते. तुमच्या चॅनलवर कळलंय की साहेबांनी मिटिंग घेतली, उद्धव साहेबांनी मिटिंग घेतली. आम्हाला तशी काही गरज नाही. पण आमच्या त्यांच्या आमदारांना तुमची काही संपर्क करण्याचा प्रयत्न तुम्ही करता? आम्ही अपक्ष जे काही कोणी असतील त्यांच्याशी सर्वच जण संपर्क करतायत, तो प्रश्न नाही. पण आम्हाला तशी वेळच येणार नाही. किती अपक्ष महायुतीच्या संपर्कात आहेत? एक आहे, एकूण अपक्ष आता 2000च्या वर अर्ज भरलेले आहेत अपक्षाने, आणि 150च्या आसपास बंडखोरी झालेली आहे. आणि 35 बंडखोर हे निवडून येण्यासारखे आहेत, क्षमतेचे आहेत आता, आणि त्यांच्याकडे लक्ष ह्या सगळ्यांचंच आहे, महायुती आणि महाविकास आघाडी. 95 साल आठवा, 95 साली काय झालं ते आठवा ना तुम्ही. 35 अपक्षांच्या जीवावरच आलं ना युतीचं सरकार. आता सुद्धा तशी परिस्थिती येईल म्हणून सगळे डूक धरून बसलेले आहेत त्या अपक्षांच्या वर, बंडखोरांच्या वर. अपक्ष किती कोणाच्या संपर्कात आहेत? आपल्या पक्षाच्या संपर्कात किंवा युतीच्या संपर्कात किती अपक्ष? जे काही पुरस्कृत आमदार उभे झाले किंवा काही अपक्ष, जसं आमच्याकडे संजय मामा शिंदे एक आमदार आहेत आणि ते अपक्ष लढले आता करमाळ्याला. किंवा बबनदादा शिंदे आमच्याकडे होते, त्यांनी तुतारीकडे ते गेले, त्यांना तिथे उमेदवारी भेटली नाही, त्यांचा मुलगा अपक्ष लढला. आणि ह्या दोन्ही फाईट टफ आहेत. पण आमच्या हक्काचे जे संजय मामा शिंदे आहेत ते आमच्या सोबतच आहेत. जे पुरस्कृत उमेदवार आहेत ते तुमच्या हक्काचे. म्हणजे जिथे जिथे आम्ही अशी काही परिस्थिती आहे की हा अपक्ष निवडून येऊ शकतो, त्यातले आमचे काही आहेत, काही भारतीय जनता पार्टी सोबतचे असतील, काही शिंदे साहेबांच्या सोबतचे असतील. त्याच्यामुळे अपक्ष हे आमचेच आहेत. जसं बच्चू कडू, काय प्रहार पक्षाने जरी वेगळी भूमिका घेतली असेल तरी बच्चू कडूंना दिव्यांगाचा याच्यासाठी जी काही मदत सीएम साहेबांनी केली, त्यामुळे ती कनेक्टिव्हिटी आमची आहेच ना. बरं, पण ही कनेक्टिव्हिटी तुमची पवार साहेबांच्या आमदारांसोबत सुद्धा आहे अजून सुद्धा? पवार साहेबांचेच आमदार आमच्या कनेक्टमध्ये आहेत, मला सांगतो मी दुपारी. हे मोठं ब्रेकिंग आहे. हरिभाऊ, मी चुकीचं आहे बघा, त्याची गरज म्हणजे त्यांना असेल, आम्हाला तर नाही. नाही हा मुद्दा महत्वाचा. अजितदादाच्या बाबतीत तुम्ही विचारला, अजितदादांच्या कोण संपर्कात आहे ते विचारा. अजितदादा कोणाच्या संपर्कात आहे ते नका विचार. कोण संपर्कात आहे अजितदादा? मी सांगेल ना तुम्हाला, निकाल येऊ द्या हाती. तुम्हाला सांगतो भीती ही सुद्धा दादा नॉट रिचेबल व्हायची आहे. नाही, काय अजिबात काही होणार नाही. यावेळेस दादा स्वतः दादांनी हातात निवडणूक घेतली होती. स्वतः तुम्ही बघितलं महाराष्ट्र अक्षरशः तिघांनी पण, मग शिंदे साहेब असतील, दादा असतील, देवेंद्रजी असतील, तिघांनी पण खूप मेहनत घेतली. आणि अंगी निश्चयाचे बळ, म्हणजे आम्ही ते लाभ आणि बळ थोडंसं ते यमक जुळलं नाही, आमचं यमक जुळलं नाही की दादांचा वादा लाभ आणि बळ. पण मी सांगितलं होतं की अंगी निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळं, अशा पद्धतीनं जे आहे की आमचा निश्चय जसा आहे त्याला आम्हाला फळ आलेलं दिसेल.
त्याच्यामुळे आम्ही तिघांनाही काही घाबरण्याची किंवा नॉट रिचेबल प्रामाणिक उत्तर द्याल अमोलजी, तुम्ही प्रामाणिकच स्पष्ट देतो बोलणारे आहात म्हणून मी तुम्हाला प्रामाणिकच उत्तर देतो. प्रामाणिक उत्तर मला हवंय तुमच्याकडून. सर समजा तुमच्या पुढे 2 ऑप्शन आहेत मुख्यमंत्री करण्यासाठी आणि तुमचा से महत्वाचा आहे, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे. मला विचारतं पर्सनली मला या दोघांपैकी शिंदे साहेब मला पर्सनल विचारत. तुमचं राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून तुमचं वजन कुणाच्या पारड्यात? आम्ही तर अजितदादाच मुख्यमंत्री झाली पाहिजे हे आमची भूमिका आहे ना. म्हणजे कधी आकडे आल्यावर की आताच? मी आत्ता नाही कालच सांगितलंय मी. किंग आणि किंग मेकर सुद्धा. क्या बात आहे. म्हणजे इकडेही तिकडे की असं? इकडे तिकडे नाही. मग आता ज्योतिताई इथे बसलेल्या आहेत, त्यांची भावना काय आहे की एकनाथराव शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजे, बरोबर. ते भारतीय जनता पार्टीच्या पक्षाचे एखाद्या कार्यकर्त्याची भावना देवेंद्रजी बद्दल जी आहे ती माझ्या नेत्याबद्दल आहे. मग हे ठरणार आहे कधी? ठरेल ना. आता तुम्ही निकाल तर लागू द्या. निकाल लागल्यानंतर तिन्ही पक्षाचे तिन्ही प्रमुख नेते एकत्र बसतील, त्यानंतर ते निर्णय घेतील. आमची भावना आम्ही मांडली, आता शेवटी अंमलबजावणी ते तिन्ही नेते करतील. जसं संजय राऊतांनी काल सांगितलं की महाराष्ट्रातच याचा निकाल होणार. त्यांच्यात काय मारामार सुरू आहे हे पण तुम्ही सांगा ना. दक्षिण सोलापूरच्या त्या प्रणितीताई शिंदे आणि त्यांचे शरद कोळी यांच्यानंतर जे काही घमासान सुरू आहे आतून, नाना मी तर म्हणतो आमदारांची तुम्ही एकत्र हॉटेलमध्ये राहण्याची हॉटेल पॉलिसी जाऊ द्या. संजय राऊत आणि नाना पटोले जर एका हॉटेलमध्ये ठेवले तर मारामार होईल. त्याच्यामुळे त्याची पण काळजी महाविकास आघाडीने घेतलेली आहे. म्हणून मी तुम्हाला एक सांगतो की त्यांच्यामध्ये मारामार असेल, आमच्यामध्ये कुठली मारामार सध्या तरी नाही. आम्ही तिघही सध्या तरी नाही. म्हणजे मारामार कशी ते ज्या मारामारीचा उल्लेख करतात कशी तुम्ही निस्तरणार आहात ती मारामार? अशी कुठली मारामारी होणार नाही. हे सगळं मीडिया थ्रू केलं जातं. आणि ज्या मीडिया समोर का करता पण मीडिया समोर का भांडता पण? नाही ऐका ना, त्यांच्या मिटिंगा चांगल्या पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात होतात, परंतु कार्यकर्ते जेव्हा विचारतात भांडतात ते साहजिक आहे ना. तसं आता तुम्ही सांगितलं प्रत्येक पक्षाला कार्यकर्त्यांना वाटतं की आमचाच मुख्यमंत्री झाला पाहिजे, तसं ते सगळ्यांचं आहे. काँग्रेसचं आहे, शिवसेना. जी काही आतून धुसफूस सुरू झालेली आहे, म्हणजे प्रणिती शिंदेबद्दल ज्या टोकावर बोलल्या गेलं, म्हणजे असं बोलू नये कुठल्याही एखाद्या पक्षाच्या नेत्यांनी, त्याच्यामुळे काँग्रेसने आतापासून शिवसेनेपासून सावध पवित्रा घेतलेला आहे, म्हणजे उद्धवजींच्या शिवसेनेपासून. आणि चॅनलवर सकाळी ज्या पद्धतीने संजय राऊत साहेब बोलत आहेत त्यातून नाना पटोले आणि त्यांच्यामध्ये काही आलबेल आहे असं दिसत नाही. खरं तर आज त्याचाही फैसला होणार आहे. संजय राऊत यांनी ज्या शेकडो हजारो प्रेस कॉन्फरन्स घेतल्या ह्या 5 वर्षातल्या, त्याचा सुद्धा कदाचित आज फैसला होणार आहे. त्या किती इम्पॅक्टफुल ठरल्या. महायुतीच्या विजयामध्ये संजय राऊतांच्या प्रेस कॉन्फरन्सेसचा सिंहाचा वाटा असणार. पण जर ते जिंकून आले तर त्याच्यात सुद्धा असेल? नाही अजिबात नाही. महायुतीला विजयी करण्यासाठी संजय राऊत हे लढत होते, कारण त्यांच्या जागा वाटपाच्या अजिबात नाही. कारण ते ज्या पद्धतीनं बोलत होते ते महाराष्ट्राला अजिबातच आवडत नव्हतं. लोक चॅनल बदलत होते आणि त्यामुळे जो सकाळचा भोंगा वाजत होता ना, त्याचा महायुतीच्या विजयामध्ये मोठा वाटा असेल. आणि आता अमोलदादा जे बोलले दक्षिण सोलापूरचा विषय तुम्ही सुरुवातीलाच छेडला होता की ज्या पद्धतीनं एका महिला आमदाराच्या बद्दल उबाठा सेनेच्या नेत्याकडनं ज्या पद्धतीची भाषा केली जाते, तुम्ही रस्त्यावर फिरलात तर तुमची गाडी फोडू ह्या धमक्या हे महाविकास आघाडीतले घटक पक्ष एकमेकांना देत आहेत. एका खासदारांना, महिला खासदारांना, दलित, म्हणजे बाप बीप काढला जातो. मग त्याच्या विरोधामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावरती येतात आणि मग त्यांची गाडी फोडण्याची धमकी देतात उबाठा सेनेच्या नेत्याची. त्याच्यानंतर परत उबाठा सेनेचे नेते प्रणिती शिंदेचं घर फोडण्याची धमकी देत आहेत. म्हणजे पुतळे एकमेकांचे जाळले गेले, गाढवावरती पुतळा बसवून मिरवणुका काढल्या गेला. हा सगळा जे काही सावळा गोंधळ आहे आणि हे वस्त्रहरण आहे हे माध्यमांच्या बाबतीत सगळ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे. तर याचा अर्थ म्हणजे ठीक आहे,